8 जुलैपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसात घट होण्याची शक्यता आहे। उद्यापासून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, अशा आशयाची पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक्सवर करण्यात आलेली आहे। जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी जरी झालेली असली तरी राज्यातल्या विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। विशेषतः उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार, मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर आणि सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे। शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचं नियोजन करावं। राज्यातल्या ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही तिथल्या शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असं आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळल्याचा प्रकार घडलाय, त्यामुळे पुणे मार्गावरची वाहतूक सध्या एकाच लेनवरनं सुरू आहे। पुढच्या काही काळात हा मार्ग मोकळा केला जाण्याची शक्यता आहे आणि वाहतूक देखील त्यामुळे पूर्ववत केली जाईल। भिवंडीमधल्या तीनबत्ती परिसरामध्ये जबरदस्त पाणी साचलेलं आहे। इथे जोरदार पाऊस झालेला होता आणि त्यामुळे इथं पाणी साचून राहिलं, रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। अनेक सखल भागांमधल्या दुकानांमध्ये, घरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे, मात्र जळगावमधल्या काही भागात पावसानं हजेरी लावलेली आहे। पावसानं लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। पेरण्यांना सुरुवात करण्यात आली, मात्र पावसानं पाठ फिरवली होती, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले होते। मात्र जळगावातल्या अनेक भागांमध्ये पावसानं सकाळपासून दमदार हजेरी लावल्यानं त्या भागातल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा दिलासा मिळताना दिसतोय आणि नागरिकांची सुद्धा उकाड्यापासून सुटका झालेली आहे। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडून जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला गेला। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। रोहा इथं प्रशासकीय अधिकारी आणि काही नागरिकांसोबत तटकरेंनी चर्चा देखील केली। स्वाभाविकपणाने आज तशी खूपच पूरग्रस्त परिस्थिती आहे। माझ्या प्रशासनाला सतत माझा संपर्क सातत्याने त्या ठिकाणी होता। प्रशासनाकडून सुद्धा मदत आहे। माझा मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा काल बोलणं झालं आणि त्याच्यातूनच प्रशासनाच्या मार्फत आता तातडीने पंचनामे त्या ठिकाणी सुरू होतील आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये जी काय मदत द्यायची असेल ती ताबडतोब शासनाकडे दिली जाईल। पण त्याचबरोबर एक सेवाभावी संस्था म्हणून आम्ही सर्वजण या बाबतीमध्ये अधिक दक्ष देऊन त्या काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत। धुवाधार पावसानं कोल्हापूरला झोडपून काढलं असून पंचगंगा नदीची पाणी पातळी ही सध्या 35 फूट 10 इंचांपर्यंत गेलेली आहे। तब्बल 59 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे। कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीची वाटचाल ही संथ गतीनं जरी सुरू असली तरी इशारा पातळीकडे अजूनही सुरूच आहे आणि जिल्ह्यामध्ये अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।